जगातील प्रत्येक देशाच्या कायद्याने महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केलेली आहे। अनेक शतके स्त्रियांवर अत्याचार झाले, त्यामुळे महिलांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी कायद्यात अनेक नियम करण्यात आलेत। त्यांच्या मदतीने महिलांना त्यांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी फारशी भटकंती करावी लागत नाही। मात्र भारतात या नियमांच्या आडून अनेक महिलाही फायदा घेण्याचा प्रयत्न करतात। अलीकडेच सोशल मीडियावर एका वृद्ध व्यक्तीने कायद्याच्या या आडून आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची सत्यता जगाला सांगितली। चला तर पाहूया नक्की काय आहे प्रकरण। नमस्कार, DSD वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे। सोशल मीडियावर आग्रा येथील एका 96 वर्षीय व्यक्तीने त्याच्यासोबत घडलेली एक घटना शेअर केली आहे। एका महिलेने त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप कसा लावला हे त्या व्यक्तीने सांगितले। प्रताप सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे। त्याने सांगितले की जेव्हा त्याने आणि त्याच्या मुलाने एका महिलेला तिच्या शेतात शेळ्या चरायला थांबवले, तेव्हा त्या महिलेने तिचे कपडे फाडले आणि वडील आणि मुलावर बलात्काराचा आरोप केला। या वृद्धाने आपल्या व्हिडिओद्वारे कायद्याकडे न्याय मागितलाय। एक महिला त्यांच्या शेतात शेळ्या चरत होती। त्या पुरुषाने आणि त्याच्या मुलाने महिलेला असे करण्यापासून रोखले। यावर महिलेने तिचे कपडे फाडले। यानंतर तिने आरडाओरड करत या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला। महिलेने कंदोली पोलीस ठाण्यात वृद्ध आणि त्याच्या मोठ्या भावाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। या वयात त्यांच्यावर झालेल्या अशा घृणास्पद आरोपामुळे ती व्यक्ती आतून तुटलेली असते। या प्रकरणी कायद्याने न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। गावातील अनेकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचं समोर आलंय। ती प्रथम लोकांवर खटले दाखल करते, त्यानंतर केस मागे घेण्याच्या बदल्यात ती लोकांकडून पैसे घेते। पैसे मिळाल्यावर ती केस मागे घेते। प्रताप सिंग यांनी पोलिसांना या गोष्टीविषयी सांगितल्यानंतरही त्यांना न्याय मिळाला नाही। अशा परिस्थितीत या व्यक्तीने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यायाची मागणी केली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।